आता बघूयात टॉप 9 मुंबई उपनगरातील काही बातम्या. आमच्या परवानगीशिवाय आरेतील झाडं तोडू नका. सर्वोच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला आदेश. तर झाडं तोडण्याची गरज भासल्यास प्राधिकरणानं न्यायालयामध्ये अर्ज करण्याचे निर्देश. मुंबई पालिकेनं 4 महिन्यांपासून दवाखान्यांच्या औषधांचा पुरवठा करणाऱ्या वितरकांची सुमारे 120 कोटी रुपयांची देयकं थकवली. तातडीनं देयकं मंजूर न झाल्यास आता 13 जानेवारीपासून औषध पुरवठा बंद करण्याचा वितरकांचा थेट इशारा. कल्याणच्या घटनेतील आरोपी विशाल गवळीचा मोबाईल तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठवला. विशालला वाचवणाऱ्या राजकीय नेत्यासह गुन्ह्यातील सहकाऱ्यांचा खुलासा होणार. अनधिकृत बांधकामांवर आता मालमत्ता कराच्या 200% दंड आकारण्याची तरतूद. तर त्यानुसार तोडक कारवाई दरम्यान दंड आकारण्याचे मुंबई महापालिकेचे निर्देश. तर मार्च अखेरपर्यंत अनधिकृत बांधकामावर कारवाई करा. अतिरिक्त पालिका आयुक्तांचे आदेश. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वसई खाडीवरील 2 पुलांना मंजुरी. तर गायमुख ते पायगाव आणि कासारवडवली ते खारबाव पर्यंत आता पूल असणार. महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून पूल मंजूर. तर मुंबई महापालिका प्रशासनाचा वार्षिक 52,52,26,188 रुपयांचा आर्थिक भार कमी होणार. कोणतीही पूर्वकल्पना न देता 26 उपनगरीय रुग्णालयांमधील 826 पदांपैकी 360 सेवा पदं आवश्यकतेनुसार पूर्वजिरली केली जाणार. तर सिडको लॉटरीमध्ये अर्जदारांचा अल्प प्रतिसाद. सिडकोच्या 26,000 घरांसाठी अवघे 56,000 अर्ज आल्यामुळे छाननीत ही माहिती समोर. तळोजा, कळंबोली आणि खारघर भागामध्ये नागरिकांकडून अल्प प्रतिसाद. मुंबईतील अतिक्रमण विरोधी कारवाईला वेग येण्याची शक्यता. मार्च अखेरपर्यंत अनधिकृत बांधकामावर आता प्रभावीपणे धडक कारवाई करा. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश. मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यामध्ये 68 मीटर उंचीच्या शिडीची 4 वाहनं दाखल. अग्निशमन दलाकडे 68 मीटर उंचीच्या वाहनांची संख्या ही 12 वर पोहोचली.